आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। माझ्यासोबत सन्माननीय नरेशजी गडेकर, प्रफुल्लजी फरकासे, प्रफुल्लजी माटेगावकर, सुशीलजी सहारे, वैदेही चौरे हे सर्व नाट्य क्षेत्राला परिचित असलेली मंडळी आहे। नागपूर शहरामध्ये एक आमदार महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा झाली असं आमच्या सर्वांच्या मनात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या 22 तारखेपासून 22 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा घेण्याचा निश्चित केला आहे। ही स्पर्धा सायंटिफिक सवाल लक्ष्मीनगर या ठिकाणी होणार आहे। विशेषतः मानसिक विकासामध्ये ज्या एकांकिकांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळालेला अशाच एकांकिका स्पर्धांची ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व्हावी असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही एकांकिका स्पर्धा होत आहे। मला असं वाटतं की राज्यातील जवळपासच्या मोठ्या एकांकिका स्पर्धा अशा घडल्या जातात, त्यापैकी ही एक एकांकिका स्पर्धा निश्चित राहील। त्या पद्धतीने आमच्या पारितोषिक देखील ठरवले आहे। अनेकदा असं लक्षात येतं की नाट्य स्पर्धांना मंच मिळत नाही, व्यासपीठ मिळत नाही, व्यासपीठ मिळालं तर मग पारितोषिक बरोबर मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून याच्या पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे। पहिलं पारितोषिक ₹1,51,000 एवढं मोठं पारितोषिक आम्ही ठेवलं आहे। त्याचप्रमाणे ज्याला परीक्षक राहतील ते परीक्षक देखील महाराष्ट्रातील सेलिब्रिटीज आहेत याचा प्रयत्न आम्ही करतो। हे परीक्षक सामान्यतः नागपुरातले असते किंवा नागपुरातले जरी असते तरी एखादून नागपुरातले विदर्भातले आणि इतर परीक्षक जे आहे ते महाराष्ट्रातले नामवंत परीक्षक असावे त्या दृष्टीने देखील आम्ही या एक आणि तिकडे रवींद्र ठाकूर हे देखील या ठिकाणी आले। त्यामुळे पहिलं पारितोषिक 1,51,000, दुसरं पारितोषिक 1,00,000 आणि तृतीय पारितोषिक 50,000 असं आम्ही निश्चित ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे याचं अंतिम तारीख जी आहे ती 10 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही घेतो आहे। त्याच्या कुठल्या वेबसाईटवर वगैरे गुगल फॉर्म आहे आपल्याला सर्वांना प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेलं आहे। त्या एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन देखील मोठ्या प्रमाणात व्हावं त्या दृष्टिकोनातून 22 नोव्हेंबरला द फोक आख्यान आपण ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई या भागामध्ये द फोक आख्यान हे अत्यंत जास्त आहे। तर त्या द फोक आख्यान या स्पर्धेचं उद्घाटन व्हावं आणि त्यानंतर ही स्पर्धा सायंटिफिक सभागृहामध्ये व्हावी। फोक आख्यान हे सायंटिफिक सभागृहाच्या समोर व्हॉलीबॉल ग्राउंड आहे त्या ठिकाणी त्याची सुरुवात व्हावी आणि त्यानंतर 27 तारखेला देखील त्याप्रमाणे मोठा एक कार्यक्रम घेऊ त्याचं नियोजन आमचा सुरू आहे। मोठा कार्यक्रम घेऊ त्याचा समारोप व्हावा 27 तारखेला असे आमच्या सर्वांचा असा आमचा मानस आहे। त्या पद्धतीचं नियोजन देखील आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे। यामध्ये राज्यभरातून स्पर्धेत येतात अनेक कलावंत असतात, ते आर्थिकरित्या तेवढे सबळ नसतात, त्यामुळे काहीतरी सपोर्ट व्हावा त्या दृष्टीकोनातून विदर्भात मिळणाऱ्या संघांना 2,500 रुपयाची व्यवस्था, तर महाराष्ट्रातून मिळणाऱ्या संघांना 5,000 रुपयाची व्यवस्था एक मानधन म्हणून हे करून द्यायचं देखील आम्ही निश्चित केलेलं आहे। बाकी त्यांची भोजनाची पासून तर राहण्याची सोय ही आम्ही करणार। ते सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे हे संपूर्ण आमदार महाकरंड स्पर्धा ही घेण्यात येणार असून मंचावरचे सर्व सहकारी हे आयोजन समितीमध्ये आहे आणि ते सर्वजण मिळून आम्ही ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये कशी यशस्वी होईल आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल याचा प्रयत्न करीत आहोत। तो काही विषय वगैरे दिलेत का यांना की ओपन भाषा मराठी ठेवलेली आहे, बाकी ओपन टू ऑल विषय काही असं काही नाही। साधारण किती संघ येतील आता हे आम्हाला नंतरच कळेल, परंतु जेवढे काही येतील म्हणून आम्ही त्याला स्वीकार करण्याच्या दृष्टीने प्रथम आणि द्वितीय क्रमांक मागच्या 3 वर्षात ज्यांना मिळालेला आहे असं म्हटलंय। आणि प्लेचं टाइम वगैरे काही कोडिंग तसं प्ले जे प्लेचं आम्ही सभागृह जवळपास पूर्ण बुक करून ठेवलेलं आहे। त्यांचा जो प्ले जो आहे 30 ते 45 मिनिटाचा कालावधी राहणार आहे आणि 15-1 मिनिट यामध्ये तयारीसाठी राहणार आहे। टोटल 1 तासाचा वेळ हा राहणार आहे। मराठी चित्रपटाची कलावंत काही गोष्टी नंतरही सांगितल्या पाहिजे, पण आपल्याला सहज म्हणून सांगतो की ज्याच्याबद्दल अनेकांनी ऐकलं असेलच, 22 तारखेला जो सुरुवात आम्ही करतोय द फोक आख्यान हे प्रचंड जास्त आहे आणि विशेषतः तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती, आपली जुनी गाणी असतील ज्याला लोकगीतं असं म्हणतात आहे, त्या पद्धतीची जी गाणी आहेत त्याकरता द फोक आख्यान हे अत्यंत सुप्रसिद्ध हे नागपूर किंवा विदर्भाच्या बाहेर आहे। ते या ठिकाणी सुद्धा तरुणांमध्ये निश्चितपणे प्रसिद्ध आहे। त्यामुळे सुरुवात त्यांनी करावी आणि अंतिम जे आहे त्याकरता कलाकार आपण आणावेत असा आमचा प्रयत्न सुरू आहे। ठीक आहे, ठीक आहे, चला
धन्यवाद आपल्या सर्वांना. आपण आलात. नमस्कार, बहुत स्वागत है आप सभी का। मैं हूं